झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे असा की आता जयंतला समजणार आहे की जान्हवी जिवंत आहे आणि ती त्याच्यापासून लपण्याचा प्रयत्न करत आहे. तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. तर सध्या लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की जान्हवीने जयंतच्या त्रासाला कंटाळून समुद्रामध्ये उडी मारलेली असते. पण खरं तर जान्हवीचा एक प्लॅन असतो जयंतपासून दूर जाण्याचा, आणि याबद्दल जान्हवीने कोणाला सांगितलेलं नसतं. ती सध्या विश्वाच्या घरी तनुजा या नावाने राहत असते. पण विश्वाला याबद्दल काहीच माहीत नसतं. विश्वाला सुद्धा वाटत असतं की जान्हवीचं निधन झालेलं आहे, कारण जान्हवी विश्वाच्या घरी असून सुद्धा ती विश्वापासून लपत असते. पण पुढे आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की विश्वाच्या घरी राहणारी तनुजा नावाची मुलगी ही जान्हवी आहे हे विश्वाला समजणार आहे. आणि मग त्यानंतर विश्व हा जान्हवीला जयंतपासून लपवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. आणि हे आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये पाहायला मिळतं. लक्ष्मी निवास ही मराठी मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे. त्यामुळे त्या मालिकेमध्ये जे काही दाखवलं जातं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर त्या कन्नड मालिकेमध्ये आपल्याला हे सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे की जयंतला समजलेलं असतं की जान्हवी जिवंत आहे. तर होतं असं की जान्हवी रात्रीचं कोणालाही न सांगता लक्ष्मी निवास यांच्या घरी येते. आणि मग तिथे आल्यानंतर जान्हवीला तिच्या जुन्या आठवणी आठवतात आणि ती आजीच्या रूममध्ये जाते आणि आजीला ती बोलते. आजीला काही बोलता येत नसतं, त्यामुळे जान्हवीच आजीला सगळं काही बोलते आणि मग तिथून ती परत येते. आणि मग त्यानंतर पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की जयंत हा लक्ष्मी निवास यांच्या घरी जातो. त्याला समजलेलं असतं की आजीची तब्येत आता बरी होत आहे, त्यामुळे तो आजीला भेटण्यासाठी तो तिथे जातो. आणि मग आजीच्या रूममध्ये गेल्यानंतर तो बघतो तर जान्हवीच्या पायातील एक पैंजण तिथे पडलेलं असतं. आणि ते पैंजण बघितल्यानंतर त्याच्या लगेच लक्षात येतं की हे जान्हवीचंच पैंजण आहे. आणि मग त्यावरून त्याला वाटतं की जान्हवी जिवंत आहे आणि ती माझ्यापासून लपण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मग त्यानंतर पुढे आपल्याला असं सुद्धा पाहायला मिळतं की जयंतला एक मुलगा भेटतो. तो मुलगा म्हणतो की जान्हवी ताई कुठे आहे. त्यावर जयंत त्या मुलाला सांगतो की जान्हवी या जगामध्ये नाही, तिचं निधन झालेलं आहे. आणि मग त्यावर तो मुलगा म्हणतो की असं कसं होऊ शकतं, जान्हवी ताईने तर मला रात्री चॉकलेट दिलेलं आहे. आणि मग हे ऐकल्यानंतर आणि जान्हवीचं पैंजण पाहिल्यानंतर जयंतला पूर्णपणे खात्री होते की जान्हवी जिवंत आहे आणि ती त्याच्यापासून लपण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मग त्यानंतर जयंत हा जान्हवीचा शोध घ्यायला सुरुवात करतो आणि इकडे विश्व हा जान्हवीला लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच एकंदरीत पाहता जयंतला समजणार आहे की जान्हवी जिवंत आहे आणि जान्हवी त्याच्यापासून लपण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याचबरोबर विश्वाला सुद्धा समजणार आहे की त्याच्या घरी असलेली तनुजा नावाची मुलगी ही जान्हवी आहे आणि जान्हवीला तो वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हे सगळं आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. लक्ष्मी निवास ही मराठी मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे. त्यामुळे त्या मालिकेमध्ये जे काय दाखवलं जातं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. म्हणजे लवकरच आपल्याला या मालिकेमध्ये सुद्धा हा मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला पुढे या मालिकेचा हिरो विश्व पाहायला मिळणार आहे, कारण विश्वाचा जान्हवीला जयंतच्या जाळ्यातून आपल्याला पुढे वाचवताना दाखवण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये सिद्धूला जेल झालेले सुद्धा आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. तर असं काय आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आणि त्या मालिकेमध्ये जे काय दाखवलं जातं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. तर मालिकेमध्ये दाखवण्यात येणारे हे भाग पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का, कमेंट करून नक्कीच कळवा. आणि त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.